दर्शन झालं आणि आम्हाला खूप म्हणजे देवाला बघून आहे ना सगळ्यांचं मन भरून आलं, खूप रडायला आलं. म्हणजे दादांनी आमच्यासाठी खूप केलं. हा, त्यांचे खूप खूप मनापासून खूप खूप आभार. असंच चालू ठेवावी त्यांनी दादांना अशीच काहीतरी बुद्धी द्यावी आणि अजून पण काही ना काही त्यांनी आमची सेवा करावी हे आमचे मनपूर्वक म्हणजे त्यांना विनंती. बोला बोला मावशी झालं दर्शन तुमचं? बोला बोला तुम्ही आजी झालं ना? सांभाळून दादा आणि आणतात त्यांच्या खूप आभार. फापाळे दादांनी खूप आभार. फापाळे दादांचे खूप खूप आभार आहेत आमच्यासाठी. दादांनी अशीच परत ट्रिप काढावी, छान नियोजन केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा आभार. आम्ही सगळे आनंदी आहोत दादांच्या कृपेमुळे. असेच पुढच्या वर्षी ट्रिप घेऊन यावी अशी त्यांना विनंती आहे. जय श्रीराम. ठाण्यावरून काशी यात्रेसाठी निघालो. प्रथम प्रयागराजला गेलो. त्रिवेणी संगमावर आमची आंघोळीची छान सोय झाली. फापाळे शेटणी एवढं उत्तम कार्य केलं. प्रत्येकाला बसायसाठी बोटी, पाण्यात जर काय आघात होऊ नये त्यासाठी ते जॅकेट घालायला दिली होती. तिकडनं आंघोळी करून आलो. एकदम एक नंबरचं जेवण, खूप आमच्या पद्धतीचं, म्हणजे ते काशीवाल्यांचं आहे असं नाही, एकदम छान जेवण मिळालं. त्यानंतर आम्ही अयोध्येला आलो. अयोध्येला आल्यानंतर श्रीरामांचं दर्शन झालं, सीतामढी बघितली, पुन्हा हनुमंतगडी, अजून कुठे गेलं, अजून कनक भवन, शरयू नदीला गेलो. तिकडे पण खूप आमची चांगली शीताची रसोई बघितली. तिकडनं आल्यानंतर पुन्हा जेवण झालं आमचं आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला पुन्हा काशीला निघालो. काशी विश्वनाथाच्या दर्शनाला निघालो. बस. आपले आदरणीय फापाळे महाराज यांच्यामुळे आपल्या सर्व आयुर्वेदी यात्रा सर्व सफल झाली. प्रभू रामचंद्र लल्लाचं दर्शन झालं. कनक भवन, सीतामढी, हनुमानगडी सर्व दर्शन झालं. सर्व प्रवासी आनंदात आणि मजेत आहेत. बाबांचे खूप खूप आभार. बाबांना दीर्घायुष्य लाभो हे आमच्या सर्व भाविकांतर्फे सद्गुरूचरणी सदिच्छा. आणि बाबांच्या हातून असं सत्कार्य घडत हमेशा धार्मिक यात्रा सहली पार पडत राहू. यात्रा सफल झाली. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. थांबा. जय श्रीराम. जय श्रीराम. माननीय फापाळे साहेब यांनी प्रयागराज, अयोध्या, वाराणसी ही सहल अत्यंत स्वरूपाने चांगली पार पाडली आहे. त्याबद्दल फापाळे महाराजचे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आज अयोध्यामध्ये रामलल्ला, हनुमानगडी तसेच सीताची रसोई हे सर्व दर्शन व्यवस्थित पार पडल्याबद्दल फापाळे महाराजचे अभिनंदन. तर आपलं दर्शन आपण सर्व ठाण्यावरून आलेलो आहोत. आपलं माऊली सेवा मंडळ ठाणे. आपला सगळा प्रवास चांगला सुखदायक झाला आणि आपल्या प्रवासामध्ये कुठला अडथळा आला नाही. व्यवस्थितरित्या आपलं देवाचं दर्शन झालं आणि आपले विलास महाराज फापाळे यांच्या सहकार्याने सगळं व्यवस्थित झालेलं आहे. कुठे काही व्यवस्थित काही म्हणजे मार्गदर्शन सगळं व्यवस्थित काम झालं. सगळ्यांचं व्यवस्थित दर्शन सगळं काही जे आहे ते सगळं विलासांना श्रेय आहे. त्याबद्दल काही खंत नाही. बोला जय श्रीराम. प्रेम से बोलो. प्रेम से बोलो. बोला जय श्रीराम. दर्शन वगैरे झालं नाही? प्रेम से बोलो. जय श्रीराम. जय श्रीराम की जय. पुढे 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 बोला प्रभू श्रीराम की जय. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बोला तुम्ही बोला. फापाळे महाराजांनी छान नियोजन केलं. आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं. यात्रा छान सफल झाली. स्नान केलं? हो केलं. मावशी तुमचं झालं दर्शन? हो चांगलं दर्शन झालं.
व्यवस्थित चांगलं बाकी हनुमानगडी, कनक भवन सगळं बघितलं. चांगलं दर्शन झालं. हो ना. जेवण वगैरे कसं होतं? छान होतं. छान होतं जेवण वगैरे ना. छान. मावशी बोला. आमचं दर्शन व्यवस्थित झालं, आमचं सगळं व्यवस्थित झालं, जेवण बिवण सगळं छान होतं. काही ते नाही, त्रास नाही झाला आम्हाला. आज ही आमची शुभयात्रा काशी यात्रा ट्रेन रूट आणि आमची ही अयोध्या, काशी आणि त्रिवेणी संगम, प्रयागराज हे सर्व आमचा प्रवास अगदी एकदम सुखाचा झाला. हरिभक्त पारायण विलास महाराज फाफाले यांच्या कृपेने आमचा हा प्रवास इथपर्यंत एकदम मस्त झाला एकदम. आणि सर्व खाण्यापिण्याची म्हणजे जेवणाची सोय पण एकदम व्यवस्थित केलेली, काही नियोजन एकदम शिस्तबद्ध होता. त्याबद्दल आम्ही त्याने खूप आभारी आहोत. आमची यात्रा ठाणे ते प्रयागराज, काशी या ठिकाणी आयोजित केली. त्याच्यामध्ये फाफाळे शेठचा सिंहाचा वाटा असून आमची यात्रा सुखकर आणि चांगली होते आणि झाली. त्याबद्दल फाफाळे शेठला धन्यवाद द्यावेसे थोडेच आहेत. रामदर्शन झालं, हनुमान झालं, सगळं बोलायचं. ह्या राम दर्शन वारीमध्ये आम्ही कल्याणपासून ते अयोध्या, प्रयागराज जे यात्रा करीत आलो ती फार सुंदर झाली. आणि त्याचप्रमाणे रामदर्शन झालं, हनुमंताचं दर्शन झालं, एक घाटावरती सुद्धा सीतामायाचे दर्शन झालं. तेव्हा मंडळाला आम्ही धन्यवाद देतो. आमचा सगळा प्रवास अगदी व्यवस्थित झाला. कल्याण ते प्रयागपर्यंत आम्ही ट्रेनने आलो. त्याच्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो. बसमध्ये पण आमचा प्रवास सगळा सुरक्षित झाला. इथे खाण्यापिण्याची किंवा नाश्त्याची, देवदर्शनाची आमची उत्तम सोय झाली. म्हणजे एवढं हँडल करणं हे काही सोपं काम नाही, समजा नाही का. एवढ्या 4, 5, 6 बस, 2, 4 ट्रेन, एवढी माणसं सगळी कोणची 11 बस, म्हणजे एवढं सगळं हँडल करणं काही सोपं काम नाही. पण खरंच या लोकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आतापर्यंत आमचा प्रवास अगदी सुखरूप आणि व्यवस्थित झाला. आम्हाला कशाची उन्नता वाटली नाही. आता याच्यानंतर आम्ही काशीला निघालेले. काशी घाट वगैरे हा, काशी घाट आम्ही दर्शन करून उद्या रात्री परतीचा प्रवास. उद्या रात्री आमचा परतीचा प्रवास होणार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जायला जागा आहे हो. दर्शन झालं तुमचं? छान झालं दर्शन. एकदम छान दर्शन झालं. अच्छा, सकाळी नाश्ता केला का सकाळी? हो, नाश्ता केला. ओके, चला येऊ का मग दर्शन करतो आम्ही आता. ओके, रामकृष्ण अरे. बघू 5 लोकांपैकी कोणा माहित आहे. छान झालं ना दर्शन. छान झालं. हा, छान. अयोध्येमध्ये पण मस्त व्यवस्थित झालं. फार मोकळं दर्शन, काही नाही टेन्शन. शरयू नदीकडे गेलते. शरयू नदी म्हणजे याला आपलं त्रिवेणी संगम, आपला प्रयागराजला गेलते. हो, प्रयागराजला मस्त बोटीने जाऊन पलीकडे जाऊन दर्शन वगैरे सगळं व्यवस्थित. अयोध्येमध्ये पण व्यवस्थित. हनुमानगडीला गेलते. हनुमानगडीला गेलो पण खूप गर्दी होती तिथे. हो, आणि बाकी कनक भवन ते पण जास्त आमची लोक गेली. त्यामुळे मला थोडस नाही जाता. बाकी ट्रिप वगैरे कशी झाली? छान झाली ना? एकदम छान. हो हो, मस्त. त्यांच्या नंबर ध्यानात राहायचे. आता तेच गाडी जाते. काही सोपं आहे ना, अवघड काय. तुम्ही त्यांच्या गाडीत बस बाकी. ओके. हा, फोटो काढतो. फोटो काढा. काढला. पुढून जा. निघाला.
मिनट ओके। और यहाँ का संस्थापक है और यहाँ नाम दसूर चलता है सुबह ही 11 बजे से 3 बजे तक और फिर 7:30 बजे से लेकर 9 बजे तक, फिर सुबह में 8:30 से 10 बजे तक अंत भोजन की व्यवस्था है। और आप लोग सभी श्रद्धालुओं को अमावा नाम मंदिर के तरफ से आप लोग को हार्दिक शुभकामना है। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम।